हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी। ज्ञान होय मूढा अतिमूर्ख त्या दगडा, वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी। ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी। संत श्री नरहरी महाराजांच्या नरहरीनाथ महाराजांच्या द्विशतकोत्तर आरोप्य महोत्सवी पुण्यतिथीच्या निमित्ताने चालू असणाऱ्या या महोत्सवात प्रवचनाकर्ता म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी या अभंगाचा विचार आपण करतो आहोत। जनाबाईंनी या अभंगामध्ये ज्ञानेश्वरी वाचावी असं म्हटलं आहे। या ज्ञानेश्वरीच्या संबंधानं ती वाचल्याने काय होतं, ज्ञानेश्वरी का वाचावी या संबंधातला विचार कालपासून आपण करतो आहोत। काल थोडी त्याची प्रस्तावना आपण केली की ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे। ज्ञानेश्वरी का वाचावी असा प्रश्न केव्हा निर्माण होतो, जेव्हा काहीतरी करण्यातून माणसाला काहीतरी प्रयोजन साध्य करून घ्यायचं असतं तेव्हा। प्रयोजनाच्या प्राप्तीकरता म्हणून काहीतरी मनुष्य कर्म करतो आणि कर्म करताना मनुष्य त्या कर्माच्या मागे काही प्रयोजन ठेवतो। अशा दोन भूमिका काल आपण बोलून आलो। प्रयोजनम अनुद्दिश्यन मंदोपि प्रवर्तते हे विधान किंवा अकामतः क्रियाः न कर्हिचित दृश्यन्ते असं आचार्यांचं विधान, या दोन्ही विधानाचा थोडासा विचार काल आपण करून आलो। ज्ञानेश्वरी वाचावी असं जनाबाई म्हणतात। का वाचावी याचा विचार करताना काल आपण एक थोडासा विचार त्याच्यातला पाहून आलो। सोपा विचार काय आहे, जनाबाई म्हणतात ज्ञानेश्वरी वाचावी। का वाचावी त्याचं उत्तर इतकंच आहे की जनाबाई म्हणतात म्हणून वाचावी। याच्यात फार आपण विचार करू नये, कारण जनाबाई आपल्या हिताचंच सगळं आपल्याला सांगतात। संत जेव्हा आपल्याशी बोलतात तेव्हा लोपले ज्ञानजगी हित नेणती कोणी म्हणून अवताराला संत महात्मे येत असतात। आणि अवताराला आल्यानंतर जगताचं कल्याण करणं हे संतांचं मुख्य उद्दिष्ट असतं। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारे अशासारखी प्रमाणं आपल्याला त्या संदर्भामध्ये बघता येतात। संतांचा अवतार हा तुमच्या माझ्या कल्याणाकरता असेल तर आपल्या कल्याणाचं जे जे काही आहे ते संत आपल्याला सांगतात। आपल्या कल्याणाचं काय काय आहे, मग आपल्या अधिकारानुसार, आपल्या जीवनाच्या हेतूनुसार, आपल्या जीवनाच्या कल्पनेनुसार, आपल्या जीवनमूल्यानुसार जे जे काही चिंतन मांडणं आवश्यक वाटतं ते संत आपल्या वाङ्मयातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून हे जगताच्या समोर ठेवत असतात। संतांना जर असं वाटलं की हा मनुष्य फारच अजून परमार्थ प्रवृत्तच नाही, त्याच्या अंतःकरणाला अजून काही स्पर्शच झालेला नाही,
तर तुकोबारांसारखे संत सांगतात, बाकीचा विचार चिंतनाचा भाग बाजूला ठेव, सध्या तू एक कर, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाई चुको नको. तू तीर्थयात्रेला जा बाबा, तीर्थयात्रा कर, अमुक कर तमुक कर, इकडं जा तिकडं जा, त्या क्षेत्रामध्ये जा, क्षेत्रपदानुसर्पण कर, अमुक ठिकाणी जा, तिथं संतांचं दर्शन घे, तिथं देवाचं दर्शन घे, इथं काय महत्त्व आहे, इथं भक्तीचं काय स्वरूप आहे बघून घे. असं तीर्थाटन करून करून करून, तीर्थभ्रमण करून करून त्याच्या चित्तावर ज्या वेळेला परिणाम होतो आणि त्यावेळेला जेव्हा तो घरी येतो, परत येतो आणि थोडासा अंतर्मुख झालेला असतो, त्यावेळेला मग संत महात्मे त्याला सांगतात, आता तुला तीर्थाला जायची गरज नाही, आता तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांतिदया पाहुणा हरी करी, आता तेवढंच कर, आता तीर्थाला प्रत्यक्ष जाऊ नको, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, आता तीर्थव्रतामध्ये भाव ठेव आणि तीर्थ कल्याणाचीच आहेत याचा विचार करून अंतःकरणामध्ये आता करुणादी काही गुणांचा आपल्याला काही गुणांची प्राप्ती करून घेता येते का याचा विचार कर. संतांच्या ठिकाणी असणारे गुण आपल्या अंतःकरणामध्ये यावेत याच्याकरता काही प्रयत्न कर. भक्तिप्रेम प्राप्त होण्याकरता मधुसूदन सरस्वतींनी भक्तिरसायनामध्ये अगदी सुरुवातीलाच पहिल्याच प्रकरणामध्ये भागवतातल्या नारदांच्या चरित्राला अनुसरून काही विशेष असा विचार मांडलेला आपल्याला दिसून येतो. मधुसूदन सरस्वतींनी भक्तीचा विचार करताना भक्तिप्रेम अंतःकरणामध्ये उदित होण्याकरता काय काय करावं लागतं याचा जो 11 पायऱ्यांचा विचार आपल्याला सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये संतांच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांची आपण प्राप्ती करून घेणं हे महत्त्वाचं आहे. प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धाथ तेषां धर्मेषु ततो हरिगुणश्रुती, श्रद्धाथ अथ तेषां धर्मेषु श्रद्धा. संतांच्या धर्मावरती आपली श्रद्धा असली पाहिजे आणि ते धर्म आपल्या अंगी यावेत याच्याकरता आपण जर काही प्रयत्न करणार असू तर ज्ञानोबाराय म्हणतात, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, आणि मग त्या परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा तो विचार कर. करुणा शांती अंतःकरणामध्ये बिंबव. हे काय आहे? संतांनी आपल्या हिताकरता आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. संत आपल्या हिताचं बोलतात. आपल्याला त्यावेळेला ते पटतं का नाही पटत, आपल्याला त्यावेळेला ते योग्य आहे का अयोग्य आहे, आपण ते करण्याला पात्र आहोत का अपात्र आहोत, याचा कोणताही विचार आपल्याला करायचा नसतो. आपलं सद्भाग्य हे आहे महाराज की ज्ञानोबारायांनी आपल्याला विचार करायला वावच ठेवलेला नाही. संतांनी तुकोबारायांनी आपल्याला विचार करायला वावच ठेवलेला नाही. सगळा विचार आयता आपल्या हातात त्यांनी आणून दिलेला आहे, आयता दिला. गीतेवर याच्या पुढे जाऊन वेगळा विचार आता कोणी करू शकत नाही. जीवनाच्या संबंधामध्ये गाथ्याच्या 4-4.5 हजार अभंगामध्ये जो विचार आला त्याच्या पुढे जाऊन काही मानवी जीवन असतं असा विचार जगतामध्ये उत्पन्नच होणार नाही. तुम्ही कोणताही, कालही आपण बोललो, आपण कोणत्याही जीवनमूल्याची चर्चा करा, ज्ञानोबाराय तुकोबाराय समर्थ संत महात्मे आपल्याला त्यांच्या वाङ्मयामधून त्या पद्धतीचा उपदेश करतच असतात. ते आपल्याला त्या पद्धतीचं बोलतच असतात, सांगतच असतात. त्यामुळे आपला विचार न चालवता ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. का वाचली पाहिजे? जनाबाई वाचावी म्हणतात म्हणून वाचली पाहिजे, आपली बुद्धी चालवायची नाही. घरामध्ये बऱ्याच वेळेला आपली बुद्धी न चालवता आपल्याला काम करावं लागतं की नाही? तसंच असतं परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला आपली बुद्धी चालवायचं काही काम नाही. त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपण वाचलं पाहिजे. कारण त्यांच्या मागून जाणं, त्यांच्या शब्दाचं अनुसरण करणं किंवा शब्दाचं कृतीचं अनुकरण करणं, शब्दाचं अनुसरण करणं, याच्यातून आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता आपल्याला प्राप्त करून घेता येत असेल तर वाचावी ज्ञानेश्वरी. का वाचावी? जनाबाई वाचावी म्हणतात म्हणून वाचावी, संत महात्मे वाचावी म्हणतात म्हणून वाचावी, नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी म्हणून अनुभवावी. का वाचावी? जनाबाई म्हणतात म्हणून. का अनुभवावी? नामदेवराय म्हणतात म्हणून. असं का करावं? संत म्हणतात म्हणून. याच्यापेक्षा वेगळा विचार आपल्याला करण्याचं कारण नाही. हा सगळ्यात चांगला, सगळ्यात सोपा विचार आहे. याच्यामध्ये संतांच्या अंतःकरणामध्ये आपल्या संबंधानं वात्सल्यभाव जागा करायचा असेल तर हा उपाय सगळ्यात चांगला आणि सगळ्यात सोपा असतो. मुलाला जर आपल्याबद्दल आईच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण व्हावं असं वाटत असेल तर मुलांनी काय करावं? काही करू नये, आईची आज्ञा पाळावी, एवढंच करावं. आई म्हणेल तसं वागावं. आई आपोआप मुलगा आईच्या मनामध्ये राहतो. मुलाबद्दल आईला प्रेम वाटतं. आई म्हणते नाही नाही, हा माझा ऐकतो ना, माझा शब्द खाली पडू देत नाही ना, हा माझा मुलगा आहे, त्याच्याबद्दल वात्सल्यभाव मातेचा जागा होतो.
तसं संतांच्या अंतःकरणात आपल्याबद्दलचा वात्सल्यभाव आपल्याला जागा करायचा असेल तर काय करावं लागतं? काही नाही, ते म्हणतील तसं ऐकावं. त्यांनी वाचावी म्हटलं, आपण वाचावं. त्यांनी सांगितलं आपण तीर्थाटन करावं, आपण तीर्थाटनाला जावं. त्यांनी सांगितलं आपण नामजप करावा, आपण नामजप करावा. त्यांनी सांगितलं आपण मित आहार घ्यावा. त्यांनी सांगितलं आपण कमी बोलावं, आपण कमी बोलावं. त्यांनी सांगितलं आपण आत्ममग्न व्हावं, आपण आत्ममग्न व्हावं. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, त्यांनी जर आपल्याला सांगितलं देव नाही म्हणावं तर देव नाही म्हणावं. याच्या पलीकडे अजून दुसरं काही बोलू नये. संत अर्थात ते असं सांगणार नाहीत याची खात्री आहे म्हणून हे उदाहरण दिलं मी. परंतु संत आपल्याला जे सांगतात त्यानुसार चालणं हे आपलं कर्तव्य असतं. कारण संत आपल्या हिताकरता अवताराला आलेले असतात, आपल्या हिताकरता स्वतःचा देह झिजवत असतात. म्हणून आपलंही त्यांच्या प्रती म्हणून काही कर्तव्य असतं. ते कर्तव्य काय तर त्यांच्या शब्दाचं अनुसरण करणं हे आपलं कर्तव्य राहतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. काल आपण त्या संबंधामध्ये बोललो. लोक म्हणतात ठीक आहे, कळत नाही आम्हाला, तर कळत नाही तरी वाचली पाहिजे. कारण वाचत गेल्याशिवाय कळत नाही आणि कळल्याशिवाय माणूस वाचत नाही. हे खरं आहे. अर्थाविण पोथी वाचून काय मान्यच आहे. अर्थाशिवाय पोथी वाचू नये. आपण जे वाचतो त्याचा शब्द, तो शब्दार्थ तरी आपल्याला सामान्यत्वानं कळायला पाहिजे, ही स्वतःकडून अपेक्षा असावी. हे बरोबरच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण कालही आपण बोललो की ज्ञानेश्वरी ही नुसत्या वाचनाची आहे असं नाही. का वाचावी पुढं मी बोलतो, दुसरा विकल्प मी तोच ठेवलाय समोर. परंतु तरी सुद्धा मी हे मुद्दाम आपल्याला सांगतो की का वाचावी बाबा, आपल्याला कळत नाही तरी वाचावी. का वाचावी? कारण वाचत गेल्याशिवाय कळत नाही. शब्दाचा परिचय, अरे पहिल्यांदा जेव्हा मुलगा पाठीवर अ गिरवतो तेव्हा त्याला अ माहिती असतो काय? माहिती नसतोच पहिल्यांदा. त्याला माहिती नसताना सुद्धा मुलगा पाठीवर अ आ इ गिरवतोच की नाही? अ नंतर आ येतो, त्याला काही माहिती असतं काय? आ नंतर ई येते, त्याला काही माहिती आहे काय? त्याच्यानंतर क ख ग घ लिहावं लागतं, त्याला माहिती आहे काय? या शब्दांचा त्याला परिचय, अक्षरांचा परिचय आहे, त्याला व्यंजनांचा परिचय, काही परिचय नाही. पण अ आ इ हे स्वर आहेत, क ख ग घ ही व्यंजनं आहेत. हे कधी कळतं? जसं जसं तो गिरवत पुढे पुढे जाईल तसं तसं हळूहळू त्याला कळायला लागतं. वेदांत काय आहे एक लक्षात घ्या, जगामध्ये सगळीच कामं क्षणार्धात होत नसतात. आम्हाला ज्ञानेश्वरी वाचावी क्षणार्धात कळावी असं होत नाही. आम्हाला संसार अजून कळत नाही, संसारात इतकी वर्ष राहून, तर एकदा ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरी कळेल कशी हो? कळत नाही. मी आपल्याला अशी अनेक उदाहरणं सांगतो. हे बाकीचं संत वाङ्मयाचा विचार आपण बाजूला ठेवू, पण एखाद्या वेळेला एखाद्या वर्तमानपत्रातला अग्रलेख सुद्धा 4दा वाचल्याशिवाय माणसाला कळत नाही. आपण विचार, आता कोण वाचतो हा प्रश्नच आहे जरा, पण तरी सुद्धा काय लोक वर्तमानपत्र सुद्धा अग्रलेखाकरता घेत नाहीत. आता लोक वर्तमानपत्रामध्ये सुद्धा काय कुठं दरोडा पडला, कुठं चोरी झाली, कोण कोणाला काय बोललं, कोण कोणाच्या विरोधात गेलं, कुणी बंडखोरी केली, कोण कोणापासून फुटलं, याच्याकरताच वर्तमानपत्र घेतात. अग्रलेख वाचायचा म्हटलं तर काही अवघड विषय असे असतात. राजकारणामध्ये ह्याच्यामध्ये धर्मामध्ये काही अवघड विषय असे असतात, ते पटकन कळत नाहीत. ते पुन्हा 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 वाचावे लागतात. आणि मग 4दा वाचल्यानंतर मग त्या संपादकाचं मत आपल्याला कळतं. हे जर सामान्य लौकिक संपादकांनी लिहिलेल्या 4 शब्दांबद्दल असं होत असेल तर ज्ञानोबारायांनी जगताच्या कल्याणाबद्दल जे लिहून ठेवलेलं आहे ते एकदा वाचून कळेल कसं? आपण वाचत जावं, हळूहळू कळत जातं. मी अनेक वेळेला सांगतो, पुन्हा एकदा सांगायला मला संकोच नाही. काय आहे, आपण वाचत जावं. ज्ञानोबा इतके कृपावंत आहेत, इतके कृपाळू आहेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये तुमच्या माझ्याबद्दलची दया इतकी काठोकाठ भरलेली आहे की आपण वाचत गेलं की स्वतः ज्ञानोबारायच आपल्याला समजवत जातात. ज्ञानोबाराय म्हणतात हा वाचतोय ना, बस आहे. हा जर वाचत असेल, हा जर वाचतो आहे तर याला आपण वाचवलं पाहिजे. ज्ञानोबाराय बरोबर आपल्याला सगळं व्यवस्थित हळूहळू हळूहळू समजावून सांगायला लागतात. ती कृपावंत आहे माऊली, ती माऊली आहे हे लक्षात घ्या. आपण जेवढं तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू तेवढं तिचं पोट मोठं करून ती आपल्याला पोटात घेते. ज्ञानोबारायांनी जगाने ज्ञानोबारायांना वाळीत टाकलं, पण ज्ञानोबारायांनी वाळीत टाकलेला एक तरी माणूस आहे का हो जगामध्ये? ज्यांनी वाळीत टाकलं त्यांनाही ज्ञानोबारायांनी पोटात घेतलं, ज्यांनी त्रास दिला त्यांनाही ज्ञानोबारायांनी जीवनमुक्त केलं. अरे मांडे भाजू दिले नाहीत त्यांना सुद्धा ज्ञानोबारायांनी जीवनमुक्त करावं. ज्यांनी त्रास दिला त्यांना सुद्धा ब्रह्मज्ञान द्यावं.
त्यांना सुद्धा एका परमार्थाच्या उच्च कोटीच्या अशा भूमिकेवर नेऊन आरूढ करावं. ज्ञानोबाराय करतात. मग ज्ञानोबाराय जर हे कुणालाही करतात तर आपल्याला का करणार नाही? फक्त आपण सुरू केलं पाहिजे. मानसशास्त्रामध्ये ते 2 प्रकार आहेत. मानसशास्त्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये हे 2 प्रकार केले गेलेत. त्याला एक क्लिनिकल सायकोलॉजी आणि एक इंडस्ट्रियल सायकोलॉजी असं म्हणतात. इथं दोन्हीकडे कामाचा संबंध आहे, कृतीचा संबंध आहे. मला बाकीचा विचार करायचा नाही. त्या मानसशास्त्रामध्ये एक 2 उदाहरणं सांगितली जातात. तेवढी उदाहरणं मी आपल्याला गमतीनं सांगतो, नुसती ऐका, बघा विचार करून कधी जमत असेल तर. पण मानसशास्त्रातली उदाहरणं सांगतो. आपण वाचायचा प्रयत्न करा, आपल्याला कळायला लागेल. कारण का? मी थोडं वेगळं बोलतो. वाचन करणं म्हणजेच कळणं आहे. आता हे पटणार नाही, पण मी मानसशास्त्राच्या भूमिकेतून आपल्याला सांगतो. माझ्या हातात घड्याळ आहे, मी काढलंय, समोर ठेवलंय. प्रयोग करायचा असेल तर तुम्ही तुमच्या हातातलं घड्याळ काढा, समोर ठेवा. घड्याळ काढून समोर ठेवा. मी तुम्हाला असं सांगतो की तुमच्या समोर असलेलं घड्याळ उचलण्याचा तुम्ही प्रयत्न करा. घड्याळ काढून ठेवा आणि मी तुम्हाला सांगतो हे घड्याळ उचलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काय कराल? उचलण्याचा प्रयत्न कराल म्हणजे काय कराल? तुम्ही घड्याळ उचलाल. मी उचलायला सांगत नाही, उचलण्याचा प्रयत्न करायला सांगतोय. तुम्ही प्रयत्न करा ना. घड्याळ उचलू नका, घड्याळ उचलण्याचा प्रयत्न करा. काय होतं हातामध्ये बघा. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? घड्याळ उचलायला मी तुम्हाला सांगत नाही. स्वतःचं असलं म्हणजे दुसऱ्याचं उचलूच नका, पण स्वतःचं असलं तरी सुद्धा उचलण्याचा प्रयत्न करा असं मी म्हणतोय. प्रयत्न करा, उचलू नका. उचलू नका. ते उचलणं ही क्रिया मी सांगत नाहीये. उचलण्याचा प्रयत्न करायला मी आपल्याला आग्रह धरतोय. उचलण्याचा प्रयत्न म्हणजे काय असतं? म्हणजे उचलणंच असतं ना. मग ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न म्हणजे काय असतं? ज्ञानेश्वरी वाचणंच असतं ना. मग वाचलंच पाहिजे, वाचलं पाहिजे. प्रयत्न करणं, अरे आम्हाला कळत नाही, प्रयत्न तरी करा ना, सुरू तरी करा. मानसशास्त्रातला दुसरा प्रयोग मी आपल्याला सांगतो. दुसरा एक प्रयोग सांगतो. गंमत आहे, विचार करण्यासारख्या गोष्टी येते आपल्या जीवनाच्या संबंधामध्ये. आता उत्सव चालू आहे, हजारोनी लोक जेवत आहेत. जेवणामध्ये समजा उद्बोध महाराजांच्या मनात आलं की बटाट्याची भाजी करावी, तर 1-2 पोतेभर बटाटे त्यांनी आणले आणि एका माणसाला सांगितलं कीर्तन होईपर्यंत हे 2 पोते बटाटे सोलून ठेवायचे. 2 पोते बटाटे आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये ताबडतोब भाजी करायची आहे. भाजी संपलेली आहे, ताबडतोब करायची आहे. 2 पोते बटाटे. विठोबा रखुमाई भजन संपून गेलेलं आहे, मधलं भजन झालेलं आहे. विठ्ठल जय जय झालं की पंगत बसणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या जवळ कीर्तनकार आलेले आहेत आता भजनाच्या, आणि एक काय थोडा 15-20 मिनिट, अर्धा तासाचा वेळ आपल्या हातामध्ये आहे. त्यांनी सांगितलं 2 पोते बटाटे आपल्याला जबाबदारी दिली सोलायची आहेत. आता 2 पोते बटाटे लवकरात लवकर सोलण्याचा उपाय काय? काय कराल तुम्ही? आपण एकटेच आहोत, काय करणार? काय कराल? काय कोणता उपाय कोणता? 2 पोते सामान्य नाही, 4-5 बटाटे नाही सोलायचे. 2 पोते भरून बटाटे आपल्याला सोलायचे आहेत, लवकरात लवकर सोलायचे आहेत, कमीत कमी वेळेमध्ये सोलायचे आहेत. उपाय काय त्याला? काही उपाय सुचत नाही. मानसशास्त्र त्याला उपाय सांगतं. काय उपाय आहे? 2 पोते बटाटे लवकरात लवकर सोलायचे असतील तर त्याला एकच उपाय आहे. पहिला बटाटा आत्ता सोलायला घ्या. संपला. एवढाच उपाय असतो त्याला, दुसरा उपाय नाही. ज्ञानेश्वरी समजणं अवघड आहे, गोष्ट खरी आहे, मान्य आहे. पण ज्ञानेश्वरी समजावी याच्याकरता काय करावं लागतं? काही नाही, सोपा उपाय एकच आहे. पहिली ओवी आत्ता वाचायला घ्या. संपलं. पहिली ओवी आत्ता वाचायला घ्या. आपण सुरुवात तरी करा ना. कामाचा प्रारंभ तरी झाला पाहिजे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये. त्याच्यामध्ये प्रतिबंध येणारच आहेत, समजणार नाहीच आहे पहिल्यांदा. कुणाला समजते? मी तर कालही बोललो, ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे संत सोडले तर सगळ्यांना हीच अडचण आहे. ज्ञानेश्वरी कळत नाही हो, ज्ञानेश्वरी कळत नाही हो. भले विद्वान असो, साहित्यकार असो, वेदांती असो, तत्वज्ञ असो, कोणी असो, सगळ्यांची अडचण हीच आहे. ज्ञानेश्वरी समजत नाही हो, समजत नाही हो. कशी समजेल? कशी समजेल? आपण वाचायला सुरुवात तरी केली पाहिजे.
प्रारंभ तरी त्याचा झाला पाहिजे, सुरुवात तरी त्याची झाली पाहिजे, याच्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत. या दृष्टीनं आपल्याला जनाबाई सांगतात वाचावी ज्ञानेश्वरी. कळत नाही ही अडचण आपण समोर करायचं कारण नाही. बाकी सगळं कळतं, एवढंच कसं कळत नाही हो? जरा आता थोडं वेगळं बोलतो. आत्तापर्यंत फार मवाळ बोललो. बाकी सगळं समजतं आणि एवढंच कसं समजत नाही? पैसा कुठून मिळवता येईल, कसा मिळवता येईल, कसं काय खोटं सांगता येईल, कसं खोटं बोलून आपला पोट भरता येईल, जास्तीत जास्त पैसे कसे मिळवता येतील. मी गंमत म्हणून सांगतो, माणसाला कळत नाही असं नाही. नोटाबंदीच्या काळात किती कळलंय, किती कळलं, काय काय कळलं, कुठं कुठं लपवावेत, कसे लपवावेत, कुणाच्या नावावर लपवावेत, काय लपवावेत, सगळं कळालंय लोकांना. नोटाबंदी हा काही आपल्याला आलेली अडचण नाहीये. त्या लोकात त्या काळामध्ये बरेच गरीब लोक श्रीमंत झाले. नोटाबंदीच्या काळामध्ये बरोबर कळलं त्यांना, सगळं कळतं. आपण जेवताना कधी कळत नाही म्हणून पोळी पाण्यात बुडवून खातो काय? खातो काय? पोळी कधी मिठाला लावून खातो काय आपण? ते कळतं. कशात बुडवावी, काय खावं, ही भाजी आवडते, ती आवडत नाही, आवडत नसलेली भाजी कशी टाळावी, आम्हाला माहिती आहे हे सगळं. नावडती भाजी असली की त्याच्यावरच द्रोण कसा बसवावा हे कळतं ना. हे कळतं ना. म्हणजे आम्हाला जे आवडत नाही त्याचा त्याग कसा करायचा हे कळतं ना. आम्हाला जे आवडतं पुढून वाढपी चालला तर त्याला कोणी सुखासमाधानानं जाऊ देत नाही. लाडू वाढणाऱ्याला जेवढं काम असतं तेवढं भाजी वाढणाऱ्याला कधीच नसतं. कारण कोणीच त्याला सहजासहजी जाऊ देत नाही. 1 वाडा 2 वाडा 4 वाडा 5 वाडा चालूच आहे ना. मग आपल्याला जे आवडतं ते आपल्याला गरजेपेक्षा जास्त स्वीकारता आलं तरी चालेल हे कळतं ना. जे आवडत नाही त्याच्यावर द्रोण लावावा हे कळतं ना. म्हणजे काय आवडत नाही त्याचा त्याग करावा आणि काय हितकर आहे त्याचा स्वीकार करावा हे जर जेवणात कळतं तर ज्ञानेश्वरीत का कळत नाही? का कळू नये? सामान्य गोष्टी आहेत या, सामान्य गोष्टी आहेत. मी जेवणाची तुलना एवढ्याच करता करतो की जेवण जसं माणसाला जिवंत ठेवतं तसं ज्ञानेश्वरी सुद्धा मनुष्यत्वाला जिवंत ठेवत असते. याच्याकरता म्हणून मी फक्त जेवणाचं उदाहरण आपल्याला दिलं. जेवण माणसाला जिवंत ठेवेल पण ज्ञानेश्वरीचं चिंतन आपल्या आतल्या मनुष्यत्वाला जिवंत ठेवेल, आपल्या आतल्या सद्वृत्तीला जिवंत ठेवेल, आपल्या अंतःकरणामध्ये राहणाऱ्या गुणांना जिवंत ठेवेल. याच्याकरता म्हणून मुद्दाम फक्त जेवणाचं उदाहरण मी आपल्या समोर ठेवलं. ज्ञानेश्वरी वाचावी असं जनाबाई सांगतात. कोणताही विचार करू नका, ज्ञानेश्वरी वाचत जा एवढंच जनाबाईंना सांगायचंय, म्हणून वाचावी. आता अजून एक विचार त्या संबंधातला थोडासा आज बोलतो. काय ज्ञानेश्वरी वाचावी? जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. कशा करता वाचावी? त्याचं दुसरं उत्तर मी आपल्याला देतो. ज्ञानेश्वरी वाचावी कारण ज्ञानेश्वरीचं वाचन करणं ही उपासना आहे म्हणून वाचावी. काल मी आपल्याला याचं एक सूत्र बोलून दाखवलं होतं. थोडासा विचार मी त्याचा करतो पुढं. ज्ञानेश्वरी हा अभ्यासाचा जसा ग्रंथ आहे तसा ज्ञानेश्वरी हा उपासनेचाही ग्रंथ आहे. आपल्याकडे जे जे वाङ्मय आपल्या हातामध्ये येतं ते सगळंच उपासनेचं असतं असं नाही, ते सगळंच अभ्यासाचं असतं असं नाही. काही काही वाङ्मय असे असतात, काही वाङ्मयाची निर्मिती ही अभ्यासाकरताच झालेली असते. आता काव्य प्रकाशाचं पारायण करून काय मिळणार आहे? कुणी जर म्हटलं मी मम्मटाच्या काव्य प्रकाशाचं वाचन करतो आणि पारायण करतो, काय मिळालं त्याच्यामध्ये? काही मिळालं? काही मिळत नाही. का? कारण त्याच्यामध्ये साहित्याचा विचार आहे. बाबा काव्याची प्रयोजनं काय असतात, काव्याचं कारण काय असतं, अमुक काय तमुक काय, अलंकार काय असतात, त्याच्यातले अर्थालंकार कोणते, शब्दालंकार कोणते, अर्थालंकारामध्ये किती भेद मानायचे, शब्दालंकारामध्ये किती भेद मानायचे, विशिष्ट अलंकार स्वीकारायचा असेल तर त्या रूपकामधले अंतर्गत भेद किती, आपण नुतीमधले अंतर्गत भेद किती, याचा विचार त्याच्यामध्ये. तो डोकाचा विषय आहे सगळा. त्याचा अभ्यासच करावा लागतो, त्याचा अभ्यासच करावा लागतो. असं विनाकारण काव्य प्रकाशाचं चिंतन झालं असं होत नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो. मम्मटांनी आपलं सगळं आयुष्य त्या ग्रंथाच्या रचनेमध्ये घालवलं असं सांगतात. याला कितपत म्हणजे प्रामाण्य द्यायचं न द्यायचं हा कदाचित वेगळा मुद्दा असेल. पण जगद्गुरु शंकराचार्यांना ज्या वेळेला काव्यप्रकाश पाहायला मिळाला त्यावेळेला आचार्यांना काव्यप्रकाशातली काही मतं पटली नाहीत, काही मतं पटली नाहीत त्यांना. म्हणून आचार्य चालत मुद्दाम मम्मटाकडे गेले. मम्मट अगदी म्हातारे झाले होते. समोर अशा मेजावरती
काहीतरी बारीक अक्षरामध्ये त्यांचं लिखाण चालू होतं, वाकून 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 लिहित होते. आचार्य येऊन बसलेले सुद्धा मम्मटांना कळाले नाहीत. थोड्या वेळाने मम्मटांची दृष्टी वर गेली. जगद्गुरु शंकराचार्य समोर आहेत. बघितल्यानंतर मम्मटांनी आचार्यांना हात जोडून वंदन केलं. विचारलं कसं काय येणं केलं. आचार्यांनी त्यांना सांगितलं, असं म्हणतात चरित्रात काही ठिकाणी, आचार्यांनी त्यांना सांगितलं तुमच्या या काव्य प्रकाशातली काही मतं मला पटली नाहीत, म्हणून त्या संबंधानं वाद करायला आलोय तुमच्याबरोबर वाद करायला आलो. हे ऐकल्याबरोबर मम्मटाने काय करावं, त्यांनी हातातली लेखणी बाजूला ठेवली आणि सरळ सरळ जसे बसले होते उलटे होऊन आचार्यांकडे पाठ करून बसले. आचार्य म्हणाले मी तुमच्याकडे वादा करता आलोय, मला तुमच्याबरोबर वाद करायचा आहे या विवक्षित मतांबद्दल. हे मत मला तुमचं पटलेलं नाहीये, तुम्ही ज्या पद्धतीनं साहित्यात मांडलं मला पटलं नाही, वाद करायचा आहे. मम्मट सरळ सरळ आचार्यांकडे तोंड फिरवून बसले. आचार्यांना कळेना काय झालं ते. आचार्यांनी विचारलं असं का केलं गुरुजी, माझ्याकडे पाठ फिरवून का बसता, तुम्हाला वाद करायचा तर नाही, तर नाही म्हणून सांगा, मी निघून जातो. तोंड फिरवून बसण्याचं कारण काय. मम्मटांनी सांगितलं मी मुद्दाम तोंड फिरवलं तुम्हाला माझी पाठ दाखवावी म्हणून. पाठ दिसली माझी आणि दिसली. काय दिसलं. आचार्यांनी सांगितलं काही नाही, तुमच्या पाठीला असा बाक आलाय, कुबड आलंय. मम्मटांनी सांगितलं हा बाक हे कुबड का आलं माहितीये, या ग्रंथाचं अध्ययन करता करता पाठ इतकी वाकली की पाठीला कुबड आलंय आणि तुम्ही याच्यावर माझ्याशी चर्चा करणार आहात. आचार्य म्हणाले माफ करा, मला हे माहिती नव्हतं, मला काही चर्चा करायची नाही, मला क्षमा करा. आचार्य निघून गेले, काही बोलले नाही. हे डोक्याचं काम आहे. इतकी वर्ष इतके परिश्रम केल्यानंतर असा ग्रंथ जर सिद्ध होत असेल की ज्याचं आचार्यांना सुद्धा कौतुक वाटावं ज्याच्या रचनेबद्दलचं, त्या ग्रंथाला काय आपण उपासनेचा ग्रंथ म्हणू नाही. हा फक्त अभ्यासाचा ग्रंथ आहे. काव्यप्रकाश अभ्यासाचा ग्रंथ आहे, चित्सुखी अभ्यासाचा ग्रंथ आहे, विवरण प्रमेय संग्रह अभ्यासाचा ग्रंथ आहे. हे सगळे अभ्यास करण्यासारखे ग्रंथ आहेत. विचारसागराचं पारायण असतं काय हो, वृत्ती प्रभाकराचं पारायण करतं काय कोणी, पारायण नाही. हे अभ्यासाचे ग्रंथ आहेत. गुरु समोर बसून अत्यंत विनम्र भावानं याचं पांगत अध्ययन केलं पाहिजे, तरच याच्यातली प्रमेय कळतात. उगीच त्याचं पारायण करतो म्हणून खाली बसला, कुठेतरी जाऊन बसला, विचारसागर उघडून बसला, काय करता तर विचारसागराचं पारायण होत नाही. विचारसागराचं हा ग्रंथ अभ्यासाचाच ग्रंथ आहे. वृत्ती प्रभाकर अभ्यासाचाच ग्रंथ आहे. आम्हाला हा पांगत सोडवावाच लागतो. उगी 4 पानं वाचली आणि काही कळलं नाही तरी वाचत राहा असं वृत्ती प्रभाकरात म्हणता येत नाही. तिथं कळल्याशिवाय, एक प्रमेय कळल्याशिवाय पुढच्या प्रमेयाला हात घालता येत नाही. एक प्रकाश संपल्याशिवाय दुसऱ्या प्रकाशामध्ये जाता येत नाही. एक तरंग संपल्याशिवाय दुसऱ्या तरंगामध्ये प्रवेश नाहीये विचारसागरात, असं करता येत नाही. हे अभ्यासाचेच ग्रंथ आहेत, याच्याबद्दल चर्चाच करायची नाही बाकी उपासना म्हणून. बरं काही ग्रंथ असे असतात ते उपासनेचेच असतात. तिथं फक्त वाचन करा, त्याचं वाचन करा, म्हणत राहा, ते आम्हाला कळत नाही, म्हणत राहा म्हणत राहा म्हणत राहा, उपासना आहे त्याची. मी आपल्याला अशी किती, एक भीष्मस्तवराज आहे, विष्णू सहस्त्रनाम आहे, हे सगळं काय हनुमान कीलक आहे, ही सगळी काय, हे सगळे उपासनेचे ग्रंथ आहेत. हे उपासनेचे ग्रंथ आहेत. रामरक्षा म्हणणाऱ्यांना किती जणांना रामरक्षेचा अर्थ सांगता येतो, येत नाही पटकन, पण तरी रोज म्हणतात की नाही, म्हणतात. उपासनेचा विषय, त्याच्या अर्थाकडे त्यावेळेला लक्ष द्यायचंच नसतं. हां, किती नाथ महाराजांकडे एक जण गेला आणि त्यांनी नाथ महाराजांना विचारलं की मला काहीतरी उपासना सांगा. नाथ महाराज म्हणाले काही नाही, अंगावर पहिला तांब्या घेतला की विश्वम विष्णुर्व षटकारो सुरू करायचं. अंगावर पहिला तांब्या घेतला की विष्णू सहस्त्रनाम सुरू करायचं. तुझं अंग स्नान होऊन, अंग पुसून, कपाळाला काय वस्त्र नेसून, कपाळाला गंध लावून सगळा तयार होईपर्यंत विष्णू सहस्त्रनाम म्हणून होतं. किती वेळ लागतात विष्णू, 15-20 मिनिट पुष्कळ झाले विष्णू सहस्त्रनामाला. झालं एवढ्या वेळामध्ये होऊन जातं सगळं. तो म्हणाला ठीक आहे, तुमची आज्ञाप्रमाणे. त्यांनी काही स्वतःचं डोकं चालवलं नाही. विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सुरुवात केली. त्या दिवसापासून अंगावर पहिला तांब्या पडला, ओम विश्वम विष्णुर्व षटकारो भूत भव्य भवत प्रभू, हे सुरू झालं, त्याचं सुरू झालं. आता हे इतकी सवय त्याला झाली, इतकी सवय झाली, कालांतरानं तो मेला. प्राण गेला, मेल्यानंतर मग त्याला सगळं हे झालं, रडारड झाली, सगळं झालं. आता स्नान घातलं पाहिजे म्हणून त्या मेलेल्या माणसाच्या अंगावर पहिला तांब्या पडला की तोंडातून ओम
विश्वम विष्णुर्व षटकारो भूत, हे सुरू झालं ना, बाकीचे तांब्या घालणारे ते घाबरून गेले, नाथ महाराजांकडे गेले सगळे. अहो हे काय झालं, प्रेत बोलायला लागलं. नाथ महाराज म्हणाले काही नाही, विष्णू सहस्रनाम होईपर्यंत थांबा, मग उचला. ही उपासना आहे, हे लक्षात घ्या. ही उपासना आहे, हा अभ्यास नाही आहे, ही उपासना आहे. आता उपासना आणि अभ्यास याच्यामध्ये काय फरक करता येईल याचा विचार वेगळा. अभ्यासाची व्याख्या करताना सुद्धा पुन्हा पुन्हा तेच 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 करणं यालाच अभ्यास म्हणतात की नाही. अभ्यास शब्दाचा अर्थ काय? प्रकरण प्रतिपाद्यस्य पुनः पुनः प्रतिपादनम अभ्यासम. अभ्यासाची व्याख्या काय केली जाते? आपण ते षडलिंग तात्पर्य निर्णय सांगतो, त्या षडलिंगामध्ये अभ्यास आहे की नाही. उपक्रम, उपसंहारो, अभ्यासो, अपूर्वता, फलम, अर्थापत्ती आहे का नाही. हे सगळं हे 6 लिंग सांगितली आहेत ना, त्याच्यामध्ये उपक्रम, उपसंहारो, अभ्यासो. अभ्यास म्हणजे काय? प्रकरण प्रतिपाद्यस्य पुनः पुनः प्रतिपादनम, विषयस्य पुनः पुनः प्रतिपादनम अभ्यासम. अभ्यास म्हणजे काय? प्रतिपाद्य विषयाबद्दल पुन्हा पुन्हा सांगणं किंवा पुन्हा पुन्हा तेच तेच बोलत राहणं हा अभ्यास आहे. उपासना म्हणजे काय आहे? एकच स्तोत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहणं म्हणजे उपासना आणि अभ्यास एकच आहे का? एक नाही, वेगळं आहे. अभ्यासामध्ये जे म्हटलं जातं त्याच्या अर्थाकडे अनुसंधान असलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. उपासनेमध्ये अर्थाचं अनुसंधान नसलं तरी भावाचं अनुसंधान असलं पाहिजे ही अपेक्षा आहे. अभ्यासामध्ये अर्थानुसंधान पाहिजे आणि उपासनेमध्ये भावानुसंधान लागतं. भाव आपला टिकला पाहिजे. आपण मानसपूजा करायला बसलो, उपासना आहे ती, आपला भाव टिकला पाहिजे. मानसपूजेमध्ये भलतीकडे गेला तर चालत नाही, भाव टिकला पाहिजे. आता त्या भावाचा विचार मला करायचा आत्ता कारण नाही, तो भाव किती महत्त्वाचा काय, पण उपासनेकरता म्हणून भाव महत्त्वाचा. उपासना आपण काही ग्रंथ जे आहेत, आपण कालही बोललो, शिवलीलामृताचा 11वा अध्याय बऱ्याच महिला म्हणतात, रोज म्हणतात. काय अर्थ कळतो का? कळत काही नाही हो, पण म्हणावं का? म्हणावं काही नाही, ही उपासना आहे. फक्त भाव ठेवून म्हणावं एवढं केलं तरी चालतं. आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन सुद्धा का वाचावी? ज्ञानेश्वरी उपासना म्हणून वाचावी. मग भावाचं प्राबल्य ठेवा, म्हणून भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. इथं भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी आहे ना, इथं आपल्याला ज्ञानेश्वरीची उपासना सांगितली आहे. आणि भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, इथं जी ज्ञानेश्वरी वाचा म्हणून सांगितलंय ना, इथं ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपल्याला सांगितलाय. लक्षात ठेवा, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. कशासाठी? ज्ञान होय अज्ञानासी. इथं ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे. वाचावी ज्ञानेश्वरी का? उपासना म्हणून वाचावी, उपासना म्हणून वाचावी. उपासना या शब्दामध्ये शब्द धातू आला, त्या धातूवरून आपल्याला त्याचा अर्थ उप लागल्यामुळे, प्रत्यय लागल्यामुळे काय अर्थ करता येतील वगैरेचा विचार नंतर करा. आत्ता मी त्याच्या जास्त तपशिलात जात नाही, खोलात जाण्याचं काही कारण नाही. पण मी काय बोलतो त्या संबंधामध्ये ऐका. ज्ञानेश्वरी ही उपासना आहे. आपण ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसतो, अनेक वेळेला आपल्याला ओवी सुद्धा शुद्ध वाचता येत नाही. नका का येईना, नका का येईना. वाचणारे नाथ महाराज शुद्ध वाचतायत ना, ते अगदी 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 शुद्ध वाचतायत ना, हरकत नाही ना. आपल्याकडून एखादा शब्द राहू द्या. पारायणामध्ये काय असतं, ओवीतला एखादा शब्द मागे पडला तर पुन्हा मागे जाता येत नाही, पुढे निघून जावं लागतं. पारायणामध्ये मागे थांबून मग तो शब्द वाचून मग जायचं म्हटलं तर वर्षभर पारायण संपत नाही. त्याच्यात 18व्या अध्यायाचं नमन आलं तर सगळंच अवघड आहे. ते म्हणजे न अडखळता वाचता सुद्धा येत नाही सरळ. ते शमदम मदन मदभेद म्हणजे काय ते नंतर आहे सगळं, ते नंतर. परंतु शमदम मदन मदभेद म्हणायचं म्हटलं तरी शमदम हे वाचता सुद्धा येत नाही माणसा. जीभ अडखळते, अडखळू दे, अडखळू दे. अडखळलं तरी चालेल, एखादा शब्द चुकला तरी चालेल. माऊली आपल्याला जवळ घेते, कारण तिचेच शब्द आहेत 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला. बाळक बोबडा बोली, वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करून माऊली रिझेना. मग हरकत नाही, तसं आपल्याकडून एखादा शब्द नीट उच्चारला गेला नसेल, बाळक बोबडा बोली, एखाद्या वेळेला आम्ही तो शब्द टाळून एकदम उडी मारून पुढच्या ओवीकडे गेलो असेल, वाकुडा विचुका पाऊली, पाऊल पुढचं पडलं असेल, हरकत नाही. पण ती माऊली चोज करून रिझे, ती माऊली आम्हाला दूर करणार नाही. याच्याकरता ज्ञानेश्वरीची उपासना केली पाहिजे.
ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. याच्याकरता म्हणून, त्या उपासनेकरता म्हणून जनाबाई आपल्याला सांगतात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञानेश्वरी वाचा बाबा, कोणत्या का अर्थाने होईना वाचा वाचा वाचा. कळत नसली वाचा, समजत नसली वाचा, एकदम सरळ स्पष्टपणाने वाचता येत नाही तरी वाचा, अहो शब्द उच्चारता येत नाहीत हरकत नाही तरी वाचा. 4दा अडखळाल, 5व्यांदा तरी बरोबर म्हणाल की नाही. 10 वेळेला अडखळाल, 11व्यांदा तरी बरोबर म्हणाल की नाही. 10 वेळेला अडखळलेलं वाया गेलं काय? वाया गेलं नाही. ते आपल्याला चांगलं म्हणण्याकरताची ती साधना झाली असा त्याचा अर्थ असतो. मी गंमत म्हणून उदाहरण सांगतो. आपल्या एक दगडफोड्या होता, दगडफोड्या. रस्त्याच्या कडेला बसून दगड फोडायचा. एके दिवशी काय दगड फोडायला लागला, मोठा दगड होता, फुटता फुटेना. त्याने मोठा घण घेतला, जीव खाऊन फोडायला लागला. 10 घाव घातले, 12 घाव घातले, 15 घाव घातले, 20 घाव घातले. 21व्या घावाला दगडाला भेग पडला. भेग पडली, दगड फुटला. दगड फुटल्यावर त्याला बरं वाटलं. फुटला बाबा दगड एकदाचा, घामाघूम झालेला. हातोडा आपला बाजूला ठेवला, जरा वेळ विश्रांती घ्यावी. 20-21 घाव सरळ घालावे लागले आपल्याला. इतका मोठा गण, इतका ताकद का लावून आपल्याला हे घाव घालावे लागले. घामानं निथळला होता. आपल्या हातातला घण बाजूला ठेवला, जरा तिथेच बसला दुसऱ्या दगडावरती, घाम पुसायला लागला. तुमच्या माझ्यासारखा एक ते 65 ओव्या वाचत चला, हरकत नाही ना. वर्षभर पारायण नाही झालं हरकत नाही, 3 वर्ष लागतील पहिल्या वेळेला. बिघडलं कुठे? वाचत गेलं पाहिजे, वाचत गेलं पाहिजे. हळूहळू हळूहळू वाचत गेलं. त्याचा मानसशास्त्रीय अर्थ असा आहे की आपल्याला शब्दाची सवय व्हायला लागते. शब्द सवयीचा झाला की त्या शब्दामध्ये स्वारस्य वाटायला लागतं. शब्दामध्ये स्वारस्य निर्माण झालं की आपण शब्दावर प्रेम करायला लागतो. आणि ज्ञानेश्वरीच्या शब्दावर प्रेम करायला मिळालं किंवा करायची प्रेरणा झाली की ते प्रेमच आम्हाला ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ घेऊन जातं. आणि त्या ज्ञानोबारायांच्या चरणाच्या कृपेनंच आपल्याला ज्ञानेश्वरी कळते. ही सगळी प्रक्रिया आपण पहा. मी आपल्याला उदाहरण सांगतो. मुलं असतात आपल्या घरातली लहान, त्यांना पटकन र हा उच्चार करता येत नाही. मुलं काय करतात लहान असताना? बोबडं बोलतात, र ला ल म्हणतात. र म्हणता येत नाही त्यांना, स्पष्ट कठोर आहे, त्यामुळे र म्हणायचं झालं तर म्हणता येत नाही. मग ते काय करतात? ल म्हणतात त्याला. मग राम म्हणलं की मग लांब असं म्हणतात. आता लांब हा शब्द आहे, या शब्दाला काही अर्थ आहे का? अर्थ नाही आहे. पण लांब, मग त्याला 2दा-3दा कौतुकानं मग पाहुणे आले की आता बघा आमचा बाळ्या राम कसा म्हणतो, ते लोकांना दाखवायचं असतं आईला. मग बघा राम म्हण, मग तो म्हणतो लांब. मग तो पाहुणा सुद्धा वा वा काय गोड बोलतो रे, काय गोड बोलतो रे असं म्हणतो. हळूहळू मुलगा मोठा व्हायला लागतो. त्याला हळूहळू कळायला लागतं की लांब म्हटलं तर लोक आपलं कौतुक करतात, म्हणून वयाची 15 वर्ष झाली तरी लांबच का? कधीतरी राम म्हणेलच की नाही? कधीतरी म्हणेलच की नाही? का म्हणजे गंमत म्हणून मी हे सांगतो. बाळक बोबडा बोली, वाकुडा विचुका पावली, ते चोज करून माऊली रिझे जेवी. बालक असताना बाळक बोबडा बोली, तो थोडासा मोठा झाला, वय वाढलं, 25-30 वर्षाचा झाला, आणि संध्याकाळी घरी परत येताना वाकुडा विचुका पावली. मग चोज करून माऊली नाही, मग चोप करून माऊली रिझे जेवी. मग आई त्याला सोडत नाही. ते वेडं वाकडं कुणाला शोभतं? लहान मुलाला शोभतं. पहिल्या पारायणामध्ये ओवी चुकली, मान्य आहे. लहान मुलाला चुकलं, पहिल्यांदा आपण लहानच आहोत, पारायण करताना चुकलं, मान्य आहे. दुसऱ्या पारायणामध्ये अजून कमी चुकलं, मान्य आहे. 100व्या पारायणाला तरी बरोबर येईलच की नाही? त्या शब्दाबद्दल जिव्हाळा निर्माण होईलच की नाही? होईलच महाराज. अरे सानिध्य निर्माण झालं की प्रेम निर्माण होत असतं, लक्षात ठेवा. महाभारतामध्ये या संबंधामध्ये विचार आहे. सानिध्यानं असं प्रेम निर्माण होतं की चांडाळ आणि कुत्रा एका झोपडीमध्ये राहू लागतात. असं आहे महाभारतातल्या त्या श्लोकाचा अनुवाद असा. मला श्लोक उपस्थित नाही आता, परंतु सहवासाचं प्रेम असं असतं की चांडाल आणि कुत्रा
हे हे उदाहरण का घेतलं, कारण चांडाल शब्द काय, चांडाल म्हणजे कोण, जो कुत्रा शिजवून खातो त्याला चांडाल म्हणतात. चांडाल शब्दाचा अर्थ असा, जो कुत्रा शिजवून खातो त्याला चांडाल म्हणतात. म्हणजे कुत्र्याचा तो वैरी आहे, पण वैरी असला तरी सुद्धा सहवासाचं प्रेम असं असतं की ते एकत्र नांदायला लागतं. मग कुत्र्यासारखा कुत्रा जर सहवासानं चांडाला बरोबर राहू शकतो, तर ज्ञानेश्वरीच्या शब्दाचा सहवास वारंवार निर्माण झाला तर शब्द आपल्याबरोबर राहणार नाहीत काय? शब्द आपल्याबरोबर राहतील, शब्द आपल्यावर कृपा करतील. याकरता म्हणून जनाबाई सांगतात वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचत जा, वाचत जा. अजून थोडंसं आता गांभीर्यानं या विषयाकडे आपण बघू. हे झालं एक भावनिक अर्थानं चिंतन. का ज्ञानेश्वरी वाचावी, जनाबाई म्हणतात म्हणून वाचावी, भावनिक चिंतन आहे. का ज्ञानेश्वरी वाचावी, उपासना म्हणून वाचावी, भावनिक आहे. आपण थोडं गांभीर्यानं या विषयाकडे बघू. अजून उद्याच्या प्रवचनामध्ये मला थोडा तो विषय सांगितला पाहिजे. जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी. का वाचावी, कशा करता वाचावी, त्याचं कारण असं आहे. थोडं मी तुलनेने बोलतो. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी या गीतेच्या चिंतनाचं काही फल आपल्याला सांगितलंय. गीता वाचा, अध्यक्षतेच्या येईमम, हा संवाद वाचा. कुणामधला, माझा आणि तुझ्यामधला संवाद. अर्जुना, हा चांगला संवाद आहे. अध्यक्षतेच्या येईमम धर्म्यम संवादम आवयोहो, आवयोहो संवादम धर्म्यम, तुझ्या माझ्यातला संवाद हा धर्मसंवाद आहे, हा सामान्य समजू नकोस. या संवादाचं अध्यक्षतेच्या इमम, या इममच्या अध्यक्षते, याचं जो अध्ययन करील, याचं जो पठण करील, त्याला काय प्राप्त होतं, ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मतिः. भगवान बोलले असं जर जो कोणी वाचत असेल तर त्याचं वाचन म्हणजे त्यांनी माझ्याकरता केलेला ज्ञानयज्ञ आहे असं माझं मत आहे, हे भगवान बोलले. झालं. या पठणाचं, या सगळ्या ज्ञानेश्वरीच्या वाचनाचं, चिंतनाचं फल काय आहे, गीतेच्या वाचनाचं फल काय आहे, ज्ञानोबाराय त्याचं फल सांगताना आपल्याला सांगतात, मने काये वाचा, जो सेवक होईल इयेचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ज्ञानोबाराय काय फल सांगतात ऐका. स्वानंद साम्राज्याचा तो चक्रवर्ती होतो गीता वाचणारा. आता गीतेच्या वाचनाचं जे फल आहे तेच फल आपल्याला ज्ञानेश्वरीच्या वाचनाचं आहे. ते कसं लावून घ्यायचं याचा विचार मी नंतर बोलतो. पण ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण करायला लागलो, काय मिळतं, काय मिळतं, मने काये वाचा, जो सेवक होईल इयेचा. मनानं इयेचा हा शब्द गीतेकडे जसा लागतो तसा स्त्रीलिंगी रूप म्हणून ज्ञानेश्वरीकडे लागतोच ना. इयेचा म्हणजे हिचा, हिचा हा शब्द ज्ञानेश्वरीकडे लागतो. मनानं, शरीरानं आणि वाणीनं जो कोणी ज्ञानेश्वरीची भक्ती करतो, सेवा करतो, त्याला काय फल प्राप्त होतं, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. तो स्वानंद साम्राज्याचा अधिपती होतो, चक्रवर्ती होतो. राजा होतो म्हटलं नाही, चक्रवर्ती होतो म्हटलंय. राजा वेगळा, चक्रवर्ती राजा वेगळा. नुसता राजा हा चक्रवर्ती राजाचा मांडलिक असतो. चक्रवर्ती म्हणजे सर्व राजांचा जो राजा, त्याला चक्रवर्ती म्हटलंय. त्याच्यामुळे जिथे जिथे जो जो आनंद आपल्याला प्रत्यभिज्ञित होतो, त्या त्या सर्व आनंदाचा अधिपती जर कोणी होत असेल तर तो ज्ञानेश्वरी वाचणारा होतो. म्हणून जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी. याचा खुलासा करतो. आता स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होतो कोण होतो, मने काये वाचा. वाचा म्हणजे वाणी, काया म्हणजे शरीर. मन, शरीर आणि वाणी याच्यानं आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आता मनानं वाचली पाहिजे, शरीरानं वाचली पाहिजे, वाणीनं वाचली पाहिजे, तिची सेवा झाली पाहिजे. म्हणजे काय, एकेका वाक्यामध्ये सांगतो. एकेका वाक्यामध्ये मनानं ज्ञानेश्वरीची सेवा होणं म्हणजे अखंड ज्ञानेश्वरीचं चिंतन करणं. कायेनं ज्ञानेश्वरीची सेवा करणं म्हणजे ज्ञानेश्वरीत सांगितलेल्या तत्वांना आपल्या क्रियेतून प्रकट करणं. आणि वाचेनं ज्ञानेश्वरीची सेवा करणं म्हणजे ज्ञानेश्वरीचं तशा अर्थाने अनुष्ठान करणं, ज्ञानेश्वरीचं पारायण करणं. ऐका काय आहे, मला थावरे भाऊंची आठवण होती. ही ओवी आली की
आम्हाला जे भाऊ जे होते सोलापूरला, ते सच्चिदानंद बाबांचे वंशज थावरे भाऊ, त्यांनी अनेकांकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. ज्ञानेश्वरीच्या लिखाणामध्ये या तिन्ही सेवा होतात. ज्ञानेश्वरी हाताने माणसांनी लिहिली पाहिजे आयुष्यात एकदा तरी. काय 9,000 ओव्या आहेत, फार नाहीत. रोज 100 ओव्या लिहिल्या तरी चालतील. 100 ओव्या, 50 ओव्या, जेवढ्या लिहिता येतील. बायकांना तर खूप अनुकूल आहे हे. नवरा कामावर गेला, मुलं शाळेत गेली, स्वयंपाक झाला, जेवण झालं, सगळी दुपार रिकामी असते. ते टी व्ही बघण्यात काही अर्थ नसतो, काही उपयोग होत नाही आपल्याला त्याचा. जीवनामध्ये आपल्याला त्याच्याने दिशा मिळत नाही. ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करावी बायकाने. याचा अर्थ पुरुष सुटले असं समजू नका. ऑफिसमधून आल्यावर रात्री तुम्ही तेच करायचंय. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी लिहिताना ओवी वाचलेली जशीच्या तशी इकडं उतरवणं, याच्याकरता चित्ताचं अनुसंधान लागतं. हातानं ती ओवी लिहिणं, याच्यामध्ये कायिक सेवा होते. आणि ओवी म्हणून जर आपण ओवी वाचली की आपण मनातल्या मनात ती म्हणतो, म्हटलं की ती वाचिक सेवा होते. काया वाचा मनानं ज्ञानेश्वरीची सेवा करायची असेल तर ज्ञानेश्वरी हाताने लिहिली पाहिजे, गाथा हाताने लिहिला पाहिजे, दासबोध हाताने लिहिला पाहिजे. हे सेवेचे प्रकार आहेत. मने काय वाचा सेवक होईल येचा, फल काय त्याला, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होतो. आता ज्ञानेश्वरीच्या सेवेचं हेच फल आहे. स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती म्हणजे काय? म्हणजे काय? आनंदाचा अधिपती होतो. म्हणजे काय? म्हणजे आनंद साम्राज्यावर तो सुखानं बसतो, नांदतो, असं जे ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणजे काय होतं? त्याचा सरळ अर्थ ज्ञानदृष्टीनं पाहिला तर त्याला मोक्ष मिळतो, असा त्याचा अर्थ आहे. त्याला मोक्ष मिळतो. श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्ष आरवते, जैसा समर्थ दाता कोणा ते नास्ती न म्हणे. आहे ना ज्ञानेश्वरीमध्ये. श्रवणे पाठे आपण जर पठण केलं गीतेचं तर काय होतं? गीता नेदी मोक्ष आरवते. गीता मोक्षाशिवाय वेगळं फल देत नाही. गीता आपल्याला मोक्ष देते. तशी ज्ञानेश्वरी पण आपल्याला मोक्ष देते. का देते? ज्ञानोबा आपण पहा, नामदेवरायांचं कालही आपण ज्ञानराज माझी योग्यांची माऊली हा अभंग सगळा बघायचा नाही म्हटलं, पण आपल्याला मधून मधून त्याचा उल्लेख करावाच लागणार आहे, संदर्भ घ्यावाच लागणार आहे. 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारली. भवार्णवी नाव उभारली म्हणजे काय झालं? म्हणजे भव आर्णव म्हणजे भवसागर, भवसागराच्या पलीकडे म्हणजे मोक्ष. 56 भाषेचा गौरव करून ज्ञानोबारायांनी ही ज्ञानेश्वरी आपल्या हातामध्ये दिली. कशा करता? मोक्ष प्राप्ती करता दिली. प्रमाण तेच आहे. गीता निधी मोक्ष आरवते म्हणणं काय आणि भवार्णवी नाव उभारिली म्हणणं काय? माझा दोन्ही अर्थाने अर्थदृष्टीने जर विचार केला तर त्याचा एकच अर्थ होतो. आता मोक्ष प्राप्त होतो म्हणून आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. हे असं का म्हटलं? मी थोडं पुढचं बोलतो. मी 2 भूमिका या संबंधामध्ये मांडतो. ज्ञानेश्वरी वाचा, कारण ज्ञानेश्वरी हा ज्ञानयोगही आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी वाचायला लागलो, समजून यायला लागली की ज्ञान एकदा झालं म्हणजे आपल्याला परमात्म स्वरूपाचा यथार्थ बोध झाला म्हणजेच मोक्ष मिळाला. ते आपल्याला ज्ञानेश्वरी करून देते. बाकी सगळ्या वृत्ती ज्ञानाला वगैरे बाजूला करून सापेक्ष ज्ञानाचा विचार सुद्धा सोडून देऊन केवळ निरपेक्ष आणि एकमेवाद्वितीय असं जे ब्रह्मज्ञान आहे त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला ज्ञानेश्वरी करून देते. ज्ञानोबारायांनी स्वतःनी ज्ञानाची भूमिका 15व्या अध्यायामध्ये मांडत असताना ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेचे जे ज्ञान सुखा भरले गगन गाळीव जे असं जे म्हटलंय ते ज्ञातृज्ञेय विहीन असणारं जे ज्ञान, ते ज्ञान आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये प्राप्त होतं. ते ज्ञान आपल्याला ज्ञानेश्वरी देते. आता साम्राज्य भुवनी सुखी नांदे म्हणणं काय किंवा भवार्णवी नाव उभारिली म्हणणं काय, हे कसेही कोणत्याही अर्थाने घ्या. आता मी त्याच्या तपशिलात जात नाही, परंतु मुद्दा काय आपण ऐका. मुद्दा हा आहे की ही ज्ञानेश्वरी आम्हाला मोक्ष देते. कशी देते? ज्ञानेश्वरी वाचता वाचता त्या ओव्यातून आम्हाला ज्ञान होतं. अहो ज्ञान तर गुरुकडून होतं ना. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाथी जैसे. गुरु ना, मग ज्ञानोबाराय कोण आहेत? गुरुच आहेत ना सगळ्या जगताचे. सगळ्या जगाचे गुरुच आहेत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला ज्ञानोबाराय स्वतः गुरु म्हणून मिळतात. आणि ज्ञानोबाराय गुरु म्हणून मिळाले की मोक्ष सिद्ध आहे, याच्याबद्दल चिंता करण्याचं कारण नाही, चिंतन करण्याचंही कारण नाही.
हा झाला एक त्याच्यातला आपल्या सांप्रदायिक भूमिकेतला अर्थ. पण गीता ज्ञानेश्वरी आम्हाला ज्ञानाची भूमिका आम्हाला तिथपर्यंत आणून ठेवते, त्या भूमिकेपर्यंत आणून ठेवते. ते आम्हाला ज्ञान म्हणजे काय हे कळून द्यायला लागते, मग मोक्ष मिळतो. ज्ञान म्हणजेच मोक्ष, हे एक अर्थ. थोडा विचार आपण करा. दुसरा अर्थ सांगतो, मला ज्याच्यावर जास्त जोर द्यायचा आहे तो दुसरा एक अर्थ सांगून थांबतो आजच्या पुरतं. काय आहे, स्वानंद साम्राज्याचा तो चक्रवर्ती होतो इथपर्यंत बोलणं ठीक आहे. कसा होतो, त्याची प्रक्रिया काय, या संबंधातला थोडासा विचार सांगतो. माणसाच्या अंतःकरणामध्ये मोक्ष सुखाची अपेक्षा नित्य असते. कोणी असो, कसाही असो, लहान असो, मोठा असो, मंद असो, चाणाक्ष असो, मठ्ठ असो, विद्वान असो, बद्ध असो, मुमुक्षू असो, या सर्वांच्या अंतःकरणामध्ये मोक्षाची इच्छा नित्य आहे, अपेक्षा नित्य आहे. मला मोक्ष मिळाला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. आपण इथं बसलेलो आहोत, आपल्यापैकी कुणाला मोक्ष नको आहे मला सांगा? सर्वांना पाहिजे. मोक्ष म्हणजे मरण नाही, घाबरू नका तुम्ही. मोक्ष मिळाला म्हणजे मरतो का काय, काही नसतं तसं. मोक्ष आणि मरणाचा काही संबंध नाही. मोक्षाची अपेक्षा सगळ्यांना आहे. कुणाला नाही मोक्षाची अपेक्षा? मोक्ष हा शब्द कदाचित आपल्याला जास्त जड वाटत असेल. मोक्ष म्हटलं की अरे हे काहीतरी अवघड सांगतात, वेदांतातलं सांगतात, मोक्ष मोक्ष काहीतरी म्हणतात. सोडून द्या, मोक्ष शब्द सोडून द्या. मी गंमत म्हणून एक 2-4 प्रश्न विचारतो, तेवढे सांगा. सोपे सोपे प्रश्न आहेत, मला उत्तर द्या तुम्ही. तुम्हाला सुख पाहिजे का नको? पाहिजे. अगदी बरोबर उत्तर. मलाही पाहिजे, कुणालाही पाहिजे. सुख पाहिजे, पाहिजे. बर, तुम्हाला जे सुख पाहिजे असं तुम्ही म्हणता, ते सुख दुःख राहून पाहिजे का दुःख जाऊन पाहिजे? दुःख जाऊन पाहिजे. दुःख राहून सुख मिळालं तर काय बिघडतं? सुख पाहिजे ना, पाहिजे. आणि थोडं दुःख राहिलं तर काय बिघडतं? सगळंच बिघडतं. काय बिघडत नाही? दुःख राहून नको, दुःख जाऊनच सुख पाहिजे. बरोबर? आणि दुःख राहून, अरे राहिलेलं दुःख पुन्हा आलेल्या सुखाला दुःखच करतं. म्हणून आम्हाला दुःख राहून सुख नको, आम्हाला दुःख जाऊन सुख पाहिजे. मान्य आहे, मान्य आहे. दुःख जाऊन सुख मिळावं, बरोबर. दुःख जाऊन जे सुख तुम्हाला मिळावं असं वाटतं, ते गेलेलं दुःख पुन्हा किती दिवसांनी परत यावं वाटतं? जे दुःख जाऊन सुख मिळावं असं वाटतं, ते गेलेलं दुःख पुन्हा किती महिन्यांनी परत यावं वाटतं? बरं, किती वर्षांनी परत यावं वाटतं? येऊच नाही असं वाटतं. बरं, दुःख जाऊन जे सुख मिळालं, ते सुख किती वर्षांनी परत जावं वाटतं? जाऊच नाही वाटतं, जाऊच नाही. म्हणजे दुःखाने जावं ते जावंच जावं, आणि सुखाने यावं ते यावंच यावं. या महाराज, या. या वर या. या या बसा. आमचे योग चांगले आहेत. काल कीर्तनाच्या बद्दल बोलत होतो तर कीर्तनकार आले. आज सुखाबद्दल बोलत होतो तर सुखच चालत आलं.
सुख पाहिजे पाहिजे. दुःख जाऊन का राहून? जाऊन. गेलेलं दुःख किती वेळाने यावं? येऊ नये. आलेलं सुख कधी जावं? जाऊच नाही. काय हुशार आहे तुम्ही. चांगली गोष्ट आहे. हीच अपेक्षा असते, दुसरं काही नाही. मला याच उत्तरांची अपेक्षा होती. जगामध्ये असा माणूस आहे का हो की जो या सप्ताहामध्ये आला आणि पहिल्या दिवशी त्यांनी महाराजांसमोर समाधीसमोर उभं राहून प्रार्थना केली की महाराज, तुमच्या पुण्यतिथीच्या द्विशतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या या सोहळ्यामध्ये मी सहभागी झालोय. 7-8 दिवस इथं राहणार आहे, पारायण करणार आहे, भजन करणार आहे, प्रवचन कीर्तन ऐकणार आहे. रोज पंक्ती आहेत म्हणे इथं, तर जेवणारही आहे रोज. रोज गोड आहे, रोज गोड आहे. काही म्हणणं नाही महाराज, एवढीच प्रार्थना आहे की एवढा 8 दिवस माझा डायबिटीस घेऊन जा आणि काला झाला की ब्लड प्रेशरच्या व्याजासकट आणून द्या, तुम्हाला 5 नारळाचं तोरण बांधतो. असं आहे कोणी नवस करणार? कुणालाच अपेक्षा नसते. आपलं दुःख जावं तर कायमचं जावं आणि आपल्याला सुख मिळावं तर कायमचं मिळावं, अशी जर सर्वांना अपेक्षा असेल तर यालाच मोक्ष म्हणतात ना. मोक्ष मोक्ष म्हणजे काय आहे दुसरा? मोक्ष म्हणजे दुसरा काय? कुणाला मोक्ष नको सांगा आता? तुम्ही मोक्ष नावाची संज्ञा नाकारालो, तुम्ही संकल्पना कशी नाकाराल? माणूस संज्ञा नाकारतो, संकल्पना नाकारू शकत नाही. लक्षात ठेवा. आपण मोक्ष हा शब्द आपल्याला जड वाटेल तर कुणी त्याला सुख म्हणेल, हरकत नाही. कुणी त्याला ज्ञान म्हणेल, हरकत नाही. कुणी त्याला परमात्मा म्हणेल, हरकत नाही. कुणी त्याला ब्रह्मस्वरूपता म्हणेल, हरकत नाही. पण आहे तो मोक्षच आहे. लक्षात ठेवा, मोक्षच आहे. मोक्षाची अपेक्षा या जगतामध्ये कुणाला नाही. माणसाच्या ठिकाणी मोक्षाची अपेक्षा नित्य आहे. कारण मोक्षाचं स्वरूप दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असं आहे. आता हा जो मोक्ष आहे, हे मोक्षाचं स्वरूप कळालं मान्य आहे, पण मोक्ष मिळेल कसा? त्याच्यात ते काही सोपं प्रकरण नाही आहे की बाजारात गेलो, एक 10 किलो तांदूळ आणले, येता येता फुलं चांगली दिसली म्हणून फुलं घेऊन आलो, तिथून येता येता भाजी चांगली दिसली म्हणून भाजी घेऊन आलो, आणि रस्त्याच्या कोपऱ्यावर एक माणूस मोक्ष विकत बसला होता म्हणून 2 किलो मोक्षही घेऊन आलो. इतकं सोपं आहे काय? इतकं सोपं आहे मोक्ष मिळवणं? ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. अरे वेदशास्त्र काही वेडी आहेत काय मोक्ष सांगणारी? मोक्ष सोपा नाही महाराज, अति कठीण, अति कठीण. आता त्याच्याकरता अधिकाराचा विचार करा, त्याच्याकरता नियत साधनाच्या प्राप्तीचा विचार करा, त्याच्याकरता साधनेवरचा विश्वास ठेवा, त्याच्याकरता त्या साधनेचं सातत्य ठेवा, त्याच्याकरता पुन्हा आयुष्याची मर्यादा बघा. हे सगळं करता करता आयुष्य संपून जातं, लक्षात येत नाही. कधी करणार आपण हे सगळं? कधी मिळणार मोक्ष आपल्याला? आपण मोक्षाचे अधिकारी सुद्धा नाहीत तशा अर्थाने बघायला गेलो. मोक्षाचा अधिकारी कोण आहे? अरे म्हटलं तर सगळेच अधिकारी आहेत, कारण सगळ्यांनाच त्याची अपेक्षा आहे. पण नुसती अपेक्षा आहे म्हणून आपण त्याचे अधिकारी होऊ शकत नाही. मला पंतप्रधान व्हावं वाटतं, मला पंतप्रधान पदाची अपेक्षा आहे म्हणजे काय मी त्याचा अधिकारी झालो काय? अरे त्याच्याकरता फार कष्ट करावे लागतात, रात्री फार वाटावे लागतात, त्याच्याशिवाय निवडून येत नाही माणूस. रात्र दिवस एक करावा लागतो, रात्र दिवस एक करावा लागतो त्याला. ते काही सोपं आहे काय? अमुक करा ते म्हणजे नुसती अपेक्षा असली म्हणजे अधिकार येतो असं नाही आहे. मला कोट्याधीश व्हावं अशी अपेक्षा आहे, पण जागेवर बसून अरे काही कष्ट करावे लागतील, त्याला काहीतरी शरीर झिजवावं लागेल, त्याला डोकं चालवावं लागेल, त्याच्याकरता उद्योगधंदा, त्याच्याकरता प्रारब्धाची जोड असावी लागेल. हे सगळंच लागेल का नाही? तसं ब्रह्मज्ञान हवं, मोक्ष पाहिजे. अरे मोक्ष पाहिजे म्हणजे काय फुकट आहे काय? कसा मिळेल? अरे त्याच्याकरता फार कष्ट करावे लागतात, अति कष्ट आहेत. मुळात आम्ही मोक्षाचा अधिकारी आहोत का नाही याचा विचार आम्हाला आधी करावा लागेल. मग मोक्षाचा अधिकारी कोण? ते लांबलचक प्रकरण. निष्काम कर्माचरण आणि सद्गुरु उपासना यांनी मल आणि विक्षेप हे चित्तातले 2 दोष घालवलेले आहेत आणि आवरण नावाचा दोष शिल्लक राहिलेला आहे. त्या दोषाच्या निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे त्याला ब्रह्मज्ञानाचा अधिकारी म्हणावा. घोकून घोकून पाठ झालंय हे विचारसागरात. काय करणार? त्याला ब्रह्मज्ञान. आपण वेदांत सार पहा, सदानंदाने ब्रह्मज्ञाना फार विस्ताराने फार सुंदर सांगितलं. ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण आहे?
साधन चतुष्टय संपन्न. आवरण नावाचा दोष गेला नाही, पण आवरण नावाचा दोष शिल्लक राहिला या जाणीवेपोटी त्या दोषाच्या निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न. आम्हाला मल विक्षेप आवरण हेच कळत नाही. आवरण नावाचा दोष राहिला म्हणजे काय राहिलं नेमकं? कशावरचं आवरण, कशाचं आवरण, कुणाला? आम्हाला आमच्यावर तर काही आवरण दिसत नाही आम्हाला. बरं, मल विक्षेप म्हणजे काय? मल म्हणजे काय? आम्हाला मळ माहिती आहे. मल कशाला म्हणतात कुणाला माहिती, कशाला म्हणतात. विक्षेप कशाला म्हणतात कुणाला माहिती. कधी ब्रह्मज्ञानाचा अधिकार आम्हाला प्राप्त होणार? बरं, त्याच्याकरता साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागेल. आता ते साधन चतुष्टय म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुता. आता आम्ही विवेकी होणार कधी? विवेक म्हणजे काय? योग्य अयोग्य निवडणं. विवेकामध्ये विच धातू आहे. विच धातू आपल्याला निवडणे या अर्थाने वापरावा लागतो. विचार शब्दामध्ये सुद्धा विच धातू आहे. विवेक शब्दामध्ये सुद्धा विच धातू आहे. निवडणे असा त्याचा अर्थ आहे. एकमेकांपासून बाजूला करणे विवेक म्हणतात. आता चांगलं न वाईट याच्यातलं चांगलं कोणतं न वाईट कोणतं आम्हाला बऱ्याचदा कळत नाही हो. बऱ्याचदा कळत नाही. माणसाच्या, आता एक वाक्य बोलतो याच्या संबंधानं थोडंसं व्यापकत्वानं आपण घ्या. माणसाच्या जीवनामध्ये पश्चात्तापाची जी पाळी येते त्याचं कारणच अविवेक असतो. बस एवढे एकच वाक्य मी बोलतो. आपण विचार करून पहा. जर माणसाचा विवेक योग्य वेळेला जागा झाला तर त्याला पश्चात्तापाची पाळी येणार नाही, कधीच येणार नाही. पश्चाताप करण्याचं कारणच राहणार. पश्चाताप का होतो माणसाला? माणूस म्हणतो नाही हो त्यावेळेला ते चुकलंच. का चुकलं? त्यावेळेला विवेक जागा नव्हता म्हणून चुकलं. आम्हाला कळलं नाही की आम्ही कशाची निवड करावी. लग्न झालेल्यांना वाटतं की नाही पश्चाताप? माणसं बोलून दाखवतात हो. बायकोला बोलून दाखवतात, बायको नवऱ्याला बोलून दाखवते. काय दुर्बुद्धी झाली तुला हो म्हणालो. हे आत्ता का वाटलं? मग त्यावेळेला विवेक झोपला होता म्हणून. विवेक म्हणजे सारासार विवेक करता येत नाही. बायकोही म्हणते नवऱ्याला, काय आपणच म्हणतो असं नाही, बायकोही म्हणते काय दुर्बुद्धी झाली, एवढी चांगली स्थळं मला आली होती आणि या फुफाट्यात येऊन पडले. बायकोही म्हणते, बोलून दाखवते. मग त्यावेळेला कुठे गेलं होतं? बुद्धी कुठे गेली होती? म्हणते बोलून दाखवते. ठीक आहे ना, प्रपंच आहे शेवटी. पश्चाताप होणार. केलेल्या कर्माचे अनेक वेळेला पश्चाताप होतात. पण पश्चाताप होणं किंवा न होणं याच्याबद्दल मला चिंता करायची नाही, चिंता नाही. मला मुद्दा एवढाच मांडाय, ही वेळ का आली माणसावर? का आली? विवेक नाही म्हणून. सारासार विवेक, नित्यानित्य विवेक, शुद्धाशुद्ध विवेक, उचित अनुचित विवेक, विवेकाचे अनेक प्रकार आहेत. आम्हाला कळत नाही. निवडणं आम्हाला माहिती नाही. ते निवडावं लागतं. त्याच्याकरता बुद्धी असावी. विवेकच माहीत नाही आम्हाला. विवेक म्हणजे काय माहीत नाही. तो मिळतो संतांकडे. संत तेथ विवेका असणे कीजे, चंद्रतेथ चंद्रिका, शंभूतेथ अंबिका, संत तेथ विवेका असणे कीजे. संतांजवळ विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञा. विवेक सागर, ज्ञानोबराय म्हणजे विवेकाचा सागर आहे. अहो, संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये एकदा तरी ज्ञानोबरायांना असं वाटलं का ही ओवी आधी आपण बोलून गेलो, चुकलं, आत्ता बोलायला असं वाटलं का एकदा तरी? एकदा तरी? किंवा ज्ञानोबरायांना असं वाटलं का हे आत्ता उगाच बोलून बसलो, हा विषय पुढे मांडला असता तर बरं झालं. आम्हाला कीर्तनात रोज वाटतं हा विषय उगाच सांगितला, हा विनोद आत्ता इथं उगाच सांगितला, नंतर सांगितला असता तर जरा प्रतिसाद तरी मिळाला असता. कीर्तन तरी आम्हाला पश्चाताप होतो ना. कीर्तन होईपर्यंत पश्चाताप. काही वेळेला तर अभंग हा का घेतला याचाच पश्चाताप होतो. होतो का नाही महाराज? अनेक वेळेला होतो. आपण एखादा अभंग विचार करून जावा आणि श्रोत्यांचा प्रतिसाद मिळू नये. आपण वेदांताची तयारी करून जावी आणि श्रोत्यातल्या विचारसागरातला सुद्धा माहिती असू नये. मग झालं, मग माणसाला वाटतं अरे कुठून दुर्बुद्धी झाली हा अभंग घेतला हो. उगीच हा पश्चाताप कीर्तनभर त्रास देतो. का देतो? आधी विवेक झोपला होता म्हणून. अवघड आहे हे. कशा करता? विवेकातून वैराग्य, वैराग्यातून मुमुक्षुता, मुमुक्षुतेतून मग काय समाधी षटक, त्याच्यातून मुमुक्षुता, त्याच्यातून श्रवण, त्याच्यातून मनन, त्याच्यातून निदिध्यासन, त्याच्यातून तत्वम पदार्थ शोधन आणि मग मोक्ष. कुठल्या कुठे महाराज, कुठल्या कुठे? आपण विचार करा. हे आपलं काम आहे.
माणसं सरळ नाही हो, मोक्षभिक्षा आमचं काम नाही. मग काय फक्त एवढंच काम? एवढंच आहे फक्त? मग हे किती अवघड आहे बरं. विवेकातून वैराग्याकडे जाताना विवेकाला सोडून वैराग्यात जायचं नाहीच आहे. विवेकाला घेऊन वैराग्यात आहे. विवेक वैराग्याला घेऊन समाधी षट संपत्तीमध्ये, विवेक वैराग्य समाधी षट संपत्ती घेऊन मुमुक्षुता सिद्ध करायची, आणि विवेक वैराग्य समाधी षट संपत्ती आणि मुमुक्षुता घेऊन श्रवण करायचंय. ह्या सगळ्या श्रवणाचं मनन करायचंय. श्रवण मननाचं निधिध्यासन करायचंय, आणि श्रवण मनन निधिध्यासनाचं मग तत्व पदार्थ शोधन करायचंय. कोणत्या श्रवणाचं? विवेक वैराग्य समाधी षट संपत्ती मुमुक्षुतेसह केलेल्या श्रवणाचं. आता हे सगळं प्रत्येक वेळेला सांगत गेलो तर प्रवचन याच्यात संपेल. आणि हे सगळं करताना खालचं वैराग्य आणि विवेक जर सुटून गेला तर पुन्हा गडगडत खाली येतो. त्याला पुन्हा पुढे जाता येत नाही. आता विवेकाचं काम झालं, वैराग्याचं काम झालं, राहू दे आता. नाही, वितरागिते सारिखा जोडोनी ठेविला सखा, ज्ञानोबराय म्हणतात. अरे जोपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत वैराग्य आहेच आहे. विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगणेची नाही, ज्ञानोबराय बोलतात. नाहीच, होणारच नाही असं. ज्ञान जगणारच नाही वैराग्याशिवाय. तिथपर्यंत गेलो. आता जाऊ द्या, झालंय वैराग्याचं काम. आपण आता निधिध्यासनापर्यंत आलोय. द्या वैराग्य सोडून. वैराग्य सुटलं तिथून खाली येतो. 60,000 वर्षाची तपश्चर्या एका अप्सरेच्या नादामध्ये मातीत जाते. विश्वामित्राचं उदाहरण प्रसिद्ध आहे. आणि मग विश्वामित्रासारख्यांच्या 60,000 वर्षाची तपश्चर्या जर एका अप्सरेच्या नादात वाया जात असेल तर तुम्ही आम्ही दर्या में खसखस कुठं वाहत जाऊ? 60,000 मधल्या 60 दिवसाची तरी तपश्चर्या झाली काय आमची? वाया जायला वेळ किती लागतो? किती वेळ लागेल त्याला? विचार करा आपण. हे मी उदाहरण सांगतो. हे अलीकडच्या काळामध्ये जी शिक्षण पद्धती आहे की नाही, याच्यामध्ये आता 10वीच्या परीक्षा आहे. हे 10वीची परीक्षा जर एखादा मुलगा मार्चला परीक्षा दिली, नापास झाला, नापास झाल्यावर काय करतात? तो त्याला पुन्हा कुठं बसवतात? 10वीतच बसवतात. 10वीतच बसवतात त्याला पुन्हा. मग मार्चची परीक्षा नापास झाला, मग चला त्याला काय ऑक्टोबरला बसवा. ते ऑक्टोबर सप्टेंबर काही असतात ना परत दुसऱ्या परीक्षा. तिथं नापास झाल्यावर पुन्हा मार्च, म्हणजे 10वीतच पुन्हा. ते तिथं नापास झाला तर पुन्हा ऑक्टोबर, पुन्हा मार्च, पुन्हा ऑक्टोबर, आषाढी कार्तिकी भक्तजन येती. चालूच आहे, राहणारच आहे. पण 10वीची परीक्षा नापास झाला तर त्याला 10वीतून बाहेर काढेपर्यंत 10वीतच बसवतात. ही शिक्षण पद्धती आहे. अध्यात्माचं शिक्षण असं नाही. अध्यात्मामध्ये 10वीत नापास झाला तर पुन्हा बालवाडीत बसवतात. आपण 10वीत नापास झालो तर पुन्हा विवेकापासून पुन्हा सुरू करा. निधिध्यासनात आपण नापास झालो, चला विवेकापासून पुन्हा. ही शिक्षण पद्धती आहे आध्यात्मिक. पुन्हा मग जाल निधिध्यासनात नापास झालास ना, पुन्हा निधिध्यासनच नाही, पुन्हा विवेक तपासून घे. ज्या अर्थी निधिध्यासनात तू नापास झालास त्या अर्थी तुझा विवेक गोंधळा, विवेकात गोंधळ आहे, नाहीतर वैराग्यात गोंधळ आहे, नाहीतर मुमुक्षुतेत गोंधळ आहे, काहीतरी गोंधळ आहे. चल खाली परत, सगळं तपासा, सगळं तपासून घ्या. चालत नाही. सोपाय का मोक्ष सांगा? मी याच्याकरता बोलतोय. मोक्ष सोपाय का? कुठं विवेक, कुठं वैराग्याच्या नावाने तर आनंदच आहे जगाचा. बस आनंदी आनंद आहे. काय? जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी, प्रवचन कीर्तन चालू असेपर्यंत. एकदा प्रवचन कीर्तन संपलं, वैराग्याची गोष्टही संपून गेली. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, वैराग्याच्या युक्ती विवराव्या म्हणून वैराग्य सांगायचं. नाही तर वैराग्य हा सांगण्याचा विषय आहे काय? नवे वैराग्य सोपारे. वाटतं आपल्याला हे बोलण्याचे विषयच नाहीत महाराज. काय वैराग्य? काय सांगू तो? वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामा म्हणायचे. मामांची भाषा. अरे वैराग्य जायला सिनेमा सुद्धा बघावा लागत नाही, लग्न करावं. मग मामांची भाषा सांगू का? कॅलेंडरवरची पुरते. मामा म्हणायचे कॅलेंडरवरची पुरते. वैराग्य जायला वेळ किती लागतो माणसाचा? सगळ्यात निसरडी वाट या वैराग्याची आहे महाराज. सगळ्यात निसरडी वाट. सोपं नाही. विषय ओढी बोलले जीव, आता याची कोण करील केवन उपजे, नारायणे भाव पावनी ठावन हृदय. कोण सुख धरिले संसारी, पडोनी काळाचे आहारी, माप लागले शरीरी, झाली आवरी सळे. कोण आहे महाराज याच्यातून जाणार? विषय ओढी भुलले जीव. जीव विषयाच्या मागे धावतोय. हिरवा चारा भांबावे पशु, तसं झालंय आपलं सगळ्यांचं. हिरवा चारा बघितला पशु भांबावतात, तसं विषय बघितला आमची इंद्रिय भांबावतात. एथ विषया वाचोनी काही, आणि क सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पायी इंद्रियांचा. ज्ञानोबराय बोलतात.
सगळे विषयाच्या नादात आहेत, सगळे विषयाच्या मागे लागलेले आहेत. भोगार्थ, प्रत्येकाचं जीवन भोगार्थ चालू आहे, त्यागार्थ कोणी तयार नाही. मला बोलायचं नाही या संबंधामध्ये, मला फक्त त्याचं काठिण्य सांगायचं. पण एवढं करूनही समजा आपण पुढे गेलोच, मुमुक्षुतेपर्यंत गेलोच, तरी पुढं जाणं सोपं आहे का हो? सोपं आहे का? ज्ञानोबारायांना विचारा. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे या ज्ञानाकरता भल्या भल्यांनी प्रयत्न केलेत महाराज, पण हे ज्ञान आपल्याला त्यांना प्राप्त झालं नाही. जया ज्ञाना लागी गगन गिळितात योगी, स्वर्गाची आडवंकी म्हटलंय ना. ज्ञानोबाराय बोलतात, जया ज्ञाना लागी गगन गिळितात योगी. योगी सगळं गगन गिळण्याचा प्रयत्न करतात स्वर्गाच्या, त्याला पण हे सगळं ओलांडून पलीकडे जाता येत. हे सगळं ओलांडणं म्हणजे 15व्या अध्यायात त्याचा खुलासा. पै भवस्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञाना वळघले, ते नयो या निघाले पैजायेत, संसाराच्या पाया पुढा पळती वितराग ओढा, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालती मागा, मग अहंतादी भावा आपुलिया, झाडा करूनी आघवेया, पत्र घेती ज्ञानीये जया मूळ घरासी. ते मूळ घरासी पत्र ज्ञानी घेतात, तिथपर्यंत जाण्याकरता हे सगळं ओलांडून जावं लागतं. हे ब्रह्मपदाचा कर्मकडा ओलांडणं सोपं आहे, इंद्रपदाचा कडा ओलांडणं सोपं आहे, स्वर्गाच्या भोगाचा कडा ओलांडणं सोपं आहे. अरे हे सोपं नाही महाराज, सोपं नाही. विषयाशी तिळांजळी देऊनी, प्रवृत्तीवरी निगड वाहूने, माते सुनी भोगितात. ज्ञानोबाराय बोलतात, हृदयी भोगितात. ज्ञानोबाराय, अरे हे सोपं नाही आहे, याच्याकरता फार करावं लागतं. किती मी प्रमाण देऊ आपल्याला. ज्ञानोबारायांनी फार गोड चिंतन केलंय. तुमची माझी गोष्ट सोडून द्यावं. ज्ञानोबाराय म्हणतात, काय विषयाचे नि कर्कशे करिता जाती भोकसे, बुद्ध्याधिकांचे, सामान्याचं नाही, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. बुद्धिमानांची वाट लागली महाराज हे मोक्ष मिळवण्यामध्ये. आमची काय कथा आहे, आम्हाला कसं कळणार? कळत नाही. याच्याकरता मग काय केलं पाहिजे? हे अवघड आहे ना मोक्ष मिळवणं. मोक्ष मिळवणं बरं, मोक्षाची अपेक्षा आहे हे कळलं ना, कळलं. मोक्ष मिळवणं सोपं आहे का? अवघड आहे. पण मोक्ष पाहिजे की नाही? पाहिजे. मग सोपा मार्ग काय? जनाबाई सांगतात, वाचावी ज्ञानेश्वरी. संपलं. हे काहीच करू नका ना तुम्ही, कशाच्याच नादाला लागू नका तुम्ही. का? मने काय वाचा सेवक होईल, याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करेल. काही नाही, मनानं कायेनं वाचेनं या मोक्षाच्या नादात त्या ते विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुता नकोच, त्या भानगडीतच पडू नका. एक करा, ज्ञानेश्वरी हातात घ्या, ओम नमोजी आद्या सुरू करा, पुढती 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 इथपर्यंत आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. याच्याकरता जनाबाई सांगतात, मोक्षासारखी अति कठीण गोष्ट, मोक्ष दुराराध्य किर होय तरी तो आराधी तुझे पाय, तू धाडील तेथ जाये पायीकू जायचा, असं ज्ञानोबारांनी म्हणावं. मोक्ष मिळवायचा असेल तर भगवत कृपाच लागते, पण भगवानही भेटणं अवघड असेल तर मग एक सोपं आहे. काही नाही, ज्ञानेश्वरी भेटणं सोपं आहे. काही नाही, ज्ञानेश्वरी वाचा, भगवान संतुष्ट होतील. संतुष्ट झाले की कृपा करतील. बरं, ज्ञानेश्वरी वाचा, भगवान नाही भेटले तरी ज्ञानोबाराय भेटतील, ज्ञानोबाराय मोक्ष देतील. बरं, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानोबाराय नाही भेटले, ज्ञानेश्वरीचंच सामर्थ्य इतकं मोठं आहे की ती आपल्याला मोक्ष. त्याला भगवानच पाहिजेत असं नाही, त्याला ज्ञानोबारायच पाहिजेत असं नाही. अरे हे तर ज्ञानेश्वरी आपल्या बाबतीत करू शकते. आणि एवढं फल इतक्या कष्टानं भल्या भल्यांना बुद्ध्याधिकांना न मिळणारं फल जर आपल्याला रोजच्या 3 तासाच्या पारायणात मिळत असेल तर मी उलट विचारतो. जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी, मी म्हणतो एवढं कळल्यावर तरी का वाचू नये ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी का वाचू नये? म्हणून जनाबाई म्हणतात त्याचा आपण विचार केला पाहिजे आणि वाचावी ज्ञानेश्वरी याच्याकडे लक्ष देऊन ज्ञानेश्वरीचं नित्य वाचन केलं पाहिजे. यानंतर लगेच प्रकाशनाचा कार्यक्रम आहे म्हणून थोडासा लवकर थांबतो. काही प्रकाशनं होणार आहेत, उद्बोधनाथ महाराज त्याच्या सूचना देतील आपल्याला, त्या दृष्टीने तो कार्यक्रम संपन्न होईल. पण आजच्या पुरते आपण इथं थांबू. ज्ञानेश्वरी का वाचावी या संबंधात अजूनही काही विचार आपल्याला करायचा आहे, तो विचार उद्याच्या सत्रात आपण पाहू. आत्ता मात्र इथे थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठला 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 विठ्ठला. बोला बोला, विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु नरहरिनाथ महाराज की जय.